तिकडे काउंटरला पैसे जमा करावे लागतील. हो. ते पैसे भरायला सांगितले होते. नाव काय पेशंटचं? शालिनी काकू. घाग. शालिनी घाग. 4 लाख रुपये भरावे लागतील. 4 लाख? काका, ते पैशांची व्यवस्था करावी लागेल ना आपल्याला. तुमचा मेडिक्लेम आहे का? 3 महिन्यापूर्वी तिची एंजिओप्लास्टी झाली होती. त्यावेळी मेडिक्लेमचं लिमिट संपलंय. अर्पिता, आता माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, पण माझी PF आणि ग्रॅज्युएटीची रक्कम चिट फंडमध्ये गुंतवलेली आहे. त्यातून काढता येतील. बरं बरं, ठीक आहे. आपण उद्या सकाळी त्या चिटफंडच्या ऑफिसमध्ये जाऊ, तिकडून पैसे घेऊन मग हॉस्पिटलमध्ये भरू. ठीक आहे काका, होईल सगळं व्यवस्थित. काका, डॉक्टर आता बघतायत काकूंकडे आणि त्यांना बरं वाटणार आहे. तुम्ही काळजी नका करू. पैसे सकाळी भरले तर चालणार आहे. हो. तुझं नाव काय? समीर. ओळख पाळख नसताना स्वतःच्या आईसाठी जशी करतात तशी धावपळ केलीस. आता अर्पिता तर आम्हाला मुलीसारखीच आहे, पण तू अगदी देवासारखा धावून आला. अहो काका, काय असं काय बोलताय तुम्ही? हे बघा, आता काकूंना बरं वाटणं जास्त महत्वाचं आहे आणि आम्ही आहोत ना. तुम्ही नका काळजी करू. काकूंना बरं वाटणार आहे. हा, बरं व्हावंच लागेल तिला. तिच्याशिवाय काका, काका, मी काय म्हणतो, तुम्ही आता घरी जा, मी थांबतो. नाही नाही, मी तुम्हाला एकट्याला सोडून कुठेही जाणार नाही. हा, आम्ही थांबतो. नाही म्हणजे मी ठीक आहे, आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट तर चालू आहे ना. उद्या बायपासच्या वेळेला तुमची गरज लागेल, तेव्हा मी आता घरी जा. जा तुम्ही. ऐका माझं. बरं बरं, ठीक आहे. पण काही लागलं तर मला फोन करा तुम्ही. मला तुमचा फोन द्या हा. ना. मी नंबर सेव्ह करतो माझा. काही गरज वाटली तर मला फोन करा. हे बघा, नंबर सेव्ह केलाय. हो. काका, नक्की जाऊ ना मी. मला माहिती आहे, तू चिटफंडच्या ऑफिसमध्ये येण्यासाठी सकाळी पहाटे उठून डबे करशील. थोडीतरी विश्रांतीची गरज आहे का तुला? काका, मी परत एकदा सांगतो, तुम्हाला कसलीही गरज लागली तरी मला निसंकोचपणे फोन करा. हो, हक्काने फोन करेन. काळजी घ्या. आम्हाला मुलबाळ नाहीये, पण तुमच्या रूपाने देवाने आमच्या आयुष्यातली कमतरता भरून काढली. देव तुम्हाला कायम सुखी ठेवेल. कधीच कसलीच कमतरता भासू देणार नाही. तुमचं निर्मळ मन, ओळख नसताना मनापासून केलेली मदत देव बघतोय. कल्याण होईल तुमचं, कल्याण होईल. काका, काय तुम्ही पण. ठीक आहे, काही हरकत नाही. मी काय म्हणतो, अर्पिताला घरी सोडशील का रे? नाही नाही काका, मी जाईन. अगं वाजलेत किती? काका, मी सोडतो. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही आराम करा आता. काही लागलं तर मला फोन करा. हो, येत.
अर्पिता मॅडम, अ. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, बरं वाटेल त्यांना. गुड नाईट. गुड नाईट. वहिनी, अगं तू झोपली नाही? वहिनी, वहिनी, इतक्या वेळा हाकलून दिल्यावर कुत्र सुद्धा दारात परत येत नाही रे. तू त्याहूनही काय कुत्रा निघालास? वहिनी, ही काय पद्धत आहे बोलायची? अर्पिताचं लग्न ठरलंय माहितीये ना तुला? माहितीये ना? तरीही सारखा तिच्या मागे मागे करत असतो. लाज नाही वाटत का रे तुला? तिला स्वतःच्या जाळ अडकवण्याचा प्रयत्न करतोस. तर तुला काय वाटतं, आम्हाला काही कळत नाही? हा, परत जर अर्पिताच्या जवळपास दिसलास ना तर पोलिसात देईन मी. आता तोंड बंद काय तुझं? बोल ना. त्यांनी मनात आणलं ना तर इथल्या इथे तुला चोख उत्तर देऊन गप्प करू शकतात ते. पण ते तसं करणार नाहीत. का माहितीये? कारण त्यांचा स्वभाव. वहिनी, तुझ्यात आणि त्यांच्यात इतकाच फरक आहे की ते समोरच्याचा रिस्पेक्ट ठेवून बोलतात. अर्पिता, तुझ्या भल्यासाठी सांगते मी, तुझ्या चांगल्यासाठी सांगते. हा मुलगा चांगला नाहीये तुझ्यासाठी. काय माहितीये ग तुला या मुलाबद्दल? नाही समीर, एक मिनिट सांग मला, काय माहितीये तुला या मुलाबद्दल? मी सांगते. हा आहे समीर देशमाने. ऑपरेशनला पैसे कमी पडतात म्हणून अनोळखी दुकानदाराला 10,000ची मदत करणारा मुलगा. एका साध्या भाजीवाल्याची भाजी विकली जात नाही म्हणून अख्खीच्या अख्खी टोपली विकत घेणारा मुलगा. आपल्या बाबांना पेन्शन ऑफिसमध्ये मदत करणारा मुलगा. रस्त्यावर गुंडांनी छेड काढल्यावर एका अनोळखी